संवत्सर सांध्र नीलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिन्तयामि अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं तनुजुवनकृशानुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। श्रीमन ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललंय आणि त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये आपण गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन, पहिल्या अध्यायाचं चिंतन करून आता तिसऱ्या अध्यायाचं चिंतन भगवत कृपेने माऊलींच्या कृपेने आपलं चाललंय। आणि त्या तिसऱ्या अध्यायाच्या चिंतनामध्ये भगवंत अर्जुनाला कर्मयोग श्री विठ्ठल माईक कोणाचं तरी चाललंय तेव्हा कृपया बंद करावं। तर अर्जुनाचा आणि भगवंताचा कर्म संबंधानं विचार चाललाय आणि तो कर्म संबंधानं विचार चालू असताना भगवंत अर्जुनाला सांगतोय की बाबा मी तुला हे जे माझं स्वतःच मत मांडलं तुझ्या पुढं, हे जे मत आहे ना त्याचा जो कोण अवहेर करतो तर त्याची काय गती आहे। तर भगवंत म्हणतात ए त्वे त्वदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्वज्ञान विविधांस्तान विद्धी नष्टान चेतसः। भगवंत म्हणतात बाबा माझं असणारं मत आणि त्या मताचा जे विरोध करताना बाबा तर ते कोणत्या गतीला प्राप्त होतात। माऊली म्हणतात ना तरी प्रकृतिवंत होनी इंद्रिया लळा देऊनी जे माझे मत अवहेरुनी ओसंडिती। भगवंत म्हणतात जे प्रकृतीच्या अधीन झाले आणि प्रकृतीच्या अधीन होऊन इंद्रियाला लळा देऊन म्हणजे इंद्रियाचं ऐकून जे हे माझे मत अवहेरुनी ओसंडिती, जे माझं मत त्या मताचा अवहेर करतात नवे नवे ओसंडिती त्याला सांडूनही जातात म्हणजे त्याचा त्याग करतात, त्याचा तिरस्कार करतात। माझं जे मत आहे त्या मताविषयी त्यांची भावना काय तर भगवंत म्हणतात जे सामान्यत्वे लिखिती अवज्ञा करून देखिती का हा अर्थवाद म्हणती वाचाळपणे। भगवंत म्हणतात ते माझ्या विचाराला सामान्यत्वे लिखिती, सामान्य काहीतरी बडबड आहे असं म्हणतात। अवज्ञा करून देखिती त्यांचा बघण्याचा दृष्टिकोनच हा मुळातच अवज्ञा करून बघण्याचा दृष्टिकोन आहे। आणि भगवंत म्हणतात माझ्या मताबद्दल बोलत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा हा निव्वळ अर्थवाद आहे, हा निव्वळ अर्थवाद आहे। अर्थवाद म्हणजे पोकळ स्तुती ही, हे वास्तविकता नाही, हे फक्त बोलणं वरचे वरच आहे असं सांगितलं जातं। भगवंत म्हणतात असे जे नीच लोक आहे ना तर ते लोक ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मनी। भगवंत म्हणतात असे ते लोक आहेत ना बाबा तर ते मोह मदिरा भुलले, मोहरूपी दारू ते पिलेले आहेत। मोहरूपी दारू तर पेलेच पण विषय रूपी विषाणू त्यांना ग्रासलेलं आहे। आणि भगवंत म्हणतात एवढंच नाही असं समजा की अज्ञानारूपी असणाऱ्या चिखलामध्ये ते 100% उडालेले। भगवंत म्हणतात याच्यात संशय धारण करू नका, याच्यात भ्रांती धारण करू नका, निभ्रांत मानी असंच तुम्ही माना। माऊली दृष्टांत देऊन सांगतात की त्या व्यक्तीचं जगणं कसं आहे तर किंवा त्या व्यक्तीला तुम्ही ज्ञान सांगणं कसं आहे तर भगवंत म्हणतात देखे शवाच्या हाती दिधले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जत्यांना पाहले प्रमाण हे। भगवंत म्हणतात की लाख मोलाचा रत्न आहे, लाख मोलाचं रत्न आहे पण ते रत्न
जर एखाद्या मुर्द्याच्या हातात दिलं तर त्या मुर्द्याच्या दृष्टीनं, त्या शवाच्या दृष्टीनं, त्या मढ्याच्या दृष्टीनं त्या रत्नाला तिळ मात्र किंमत नाही का? तर त्याच्यात आता प्राण शिल्लक नाही, आणि प्राण शिल्लक नसणारा देह म्हणजेच शेव, म्हणजेच मढ, म्हणजेच प्रेत. त्या प्रेताच्या हातात काही दिलं तर ते वाया जाणार आहे. किंवा भगवंत दुसरं दृष्टांत देतात. मौली ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी जाताना पाहिले प्रमाण नये. जर एखादा जन्मांध आहे त्याचा आणि उजाडण्याचा, महाराज जो डोळस आहे त्याच्याकरता उजडणं आणि अंधार आहे, जो नित्य अंधार आहे त्याच्याकरता उजडलं काय ना अंधारलं काय त्याच्याकरता सगळं सारखंच आहे. का चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवचे वायसा, मूर्खा विवेक हाताईसा रुचेल ना. भगवत होतं चंद्राचा उदय ज्याप्रमाणे कावळ्याच्या काहीच उपयोगाचं नाही. चंद्राचा उपयोग कोणाला? तर तो चकोर नावाच्या पक्षाला. कावळ्याला चंद्राचा काहीच उपयोग नाही. भगवंत म्हणतात मूर्खा विवेक हाताही सारूचेल ना. मी जे जे ज्ञान सांगतोय ना गीतेचं, मी जे ज्ञान सांगतोय ना अर्जुन ज्ञानेश्वरीचं, ते ज्ञान मूर्खाला पचत नाही. महाराज सध्या समाजाची तीच परिस्थिती झाली. भगवंताच्या शब्दाप्रमाणे मूर्खा विवेक हाताही सापचेल ना. समाजाच्या आजकाल बुद्धी आणि दृष्टी अशी झाली की जे चिंतन करणारे व्यक्ती आहेत, ज्या ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, भागवत, रामायण या संबंधानं चिंतन करणारी मंडळी आहे, त्या चिंतन करणाऱ्या मंडळीला समाजामध्ये बोलावण्यात येत नाही. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्या लोकांना तारखी देण्यात येत नाही, त्या लोकांना सेवा देण्यात येत नाही, त्या लोकांची कीर्तनं ठेवल्या जात नाही. मग कीर्तन कोणाचे ठेवल्या जातात? तर जे येऊन आपली स्तुती करतात त्यांची कीर्तनं ठेवल्या जातात. जे येऊन विनोदाच्या मार्फत हात सावतात त्यांची कीर्तनं ठेवण्यात येतात. जे येऊन गाणे म्हणतात त्यांची कीर्तनं ठेवण्यात येतात. मात्र जे विवेक सांगतात, जे ज्ञान सांगतात, जे शास्त्र सांगतात, जे गाथा सांगतात, जे ज्ञानेश्वरी सांगतात, त्यांची कीर्तनं बहुतांश ठेवल्या जात नाही, बहुतांश होत नाही. याचं कारण असते, भगवंत म्हणतात मूर्खा विवेक हाताही सारूचेल ना. मूर्खाला चांगल्या गोष्टी पचतच नसतात. चांगल्याचा गुण काढण्याकरता माणसाला चांगलंच असावं लागतं. रत्न ओळखण्याकरता रत्न पारखीच असावा लागतो. येड्या धड्याला रत्नाची पारख कळत नाही. रत्न कोणतंय हे जसं शहाण्यालाच कळतं, तसं ज्ञानाची गोष्ट, शास्त्राची गोष्ट ही शहाण्यालाच कळते. त्याच्यात तिळ मात्र संशय नाही. तर भगवंत म्हणतात की मग बाकीचे जे येते, भगवंत म्हणतात मूर्खाला काय तो विवेक पचत नाही. आणि मग भगवंतांनी पुढे सूचना करून सांगितलं, बाबा त्याच्यामुळे त्याला हा परमार्थ कधी सांगू पण नाही. तैसे जे पार्थाभिमुख या परमार्थ तया संभाषण सर्वथा करावे ना. भगवंत म्हणतात त्या पद्धतीने अर्जुना जे या परमार्थापासून विमुख आहे, या श्रेष्ठ विचारापासून जे वळालेले आहेत, तर भगवंत तयाशी संभाषण सर्वथा करावीचे ना. अरे बाबा त्याला उपदेश करायचं तर सोड, पण भगवंत म्हणतात त्याच्याशी बोलणं सुद्धा चुकीचं, त्याच्याशी सर्वथा संभाषण करावे ना. त्याच्याची भाषण कधीही करू नये. म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती. सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. मौली ज्ञानोबा म्हणतात की ते माझ्या मताचं अनुसरण करत नाही, नवे नवे त्याची निंदाही करतात, निंदाही करू लागती. पण भगवंत म्हणतात की असं समजा की पतंग नावाचा पक्ष आहे, आणि त्या पतंग नावाच्या पक्षाला त्या दिव्याचा उजेड सहन होतो का? नाही होत. पण तरी देखील तो करतो काय? तो पतंग नावाचा किडा गिरट्या घालत 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 त्या दिव्याच्या प्रकाशाच्या आकर्षणानं त्या प्रकाशाच्या जवळ जावं, तो मज व्हावा, तो मज व्हावा या अपेक्षेनं त्या दिव्याकडे ओढावल्या जातो. दिव्याकडे ओढावला की त्याची परिस्थिती काय? तर माऊली म्हणतात पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता. भगवंत म्हणतात, माऊली ज्ञानोबा म्हणतात की बाबा पतंग नावाच्या खडकाला त्या दीपाच्या आलिंगनानंतर मरण निश्चित आहे, अचूक मरण, त्याच्यात तिळ मात्र संशय नाही. तसंच देवी विषयाचरण आत्मघाता, विषयाचा आचरण करणं हे 100% आत्मघातीपणाचं लक्षण आहे. ते आपल्याला आत्मघाताच्या दृष्टीने पुढे ओढून येत असतं. कसं? भगवंताचं सदृशम चेष्टते सस्या प्रकृती ज्ञानवानपी प्रकृती मी अंतिभूतानी निग्रह किंग करिष्यते. भगवंत म्हणतात जो तो देश त्याच्या प्रकृतीप्रमाणे वागतोय, प्रकृतीच्या अधीन सर्व आहेत, त्याचा निग्रह कोण करणार? म्हणून इंद्रिय एके जाणते पुरुखे लालाविना कौतुके आदी करुणी. भगवंत म्हणतात म्हणूनच एक देखील इंद्रिय जाणत्या पुरुषानं कौतुकानं सुद्धा त्याचा विषय त्याला द्यायचा नाही. काय 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 म्हणून इंद्रिय एके जाणते पुरुखे लाळाविना कौतुके आधी करून. एखादा व्यक्ती जाणता पुरुष आहे, साधारण नाही, माऊली शब्द वापरला, जाणतेने पुरुषे म्हणजे जो व्यक्ती जाणकार आहे, जो व्यक्ती ज्ञाता आहे,
त्या पुरुषानं इंद्रिय एक देखील इंद्रिय लाळावी ना कौतुके आधी करणं, कौतुकानं सुद्धा म्हणजे लाड सुद्धा या इंद्रियाला जे पाहिजे ते द्यायचं नाही, इंद्रियाचं म्हणणं पुरवायचं नाही. का तर माऊली म्हणतात, हागा सर्पेशी खेळू येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळहळ जिरेल सेविल्या काही. भगवंत म्हणतात इंद्रियाचे लाड करायचे, आणि इंद्रियाचे लाड करून मन स्थिर कसं काय होईल मग? हे कसं आहे माहिती का? भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, हागा सर्पेशी खेळू जाईल येईल. भगवंत म्हणतात साप आहे, विषारी साप आहे, आणि त्या विषारी सापाबरोबर खेळता येईल का? की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, किंवा वाघाच्या संगतीत तुम्ही राहायला लागले, निवांत जीवन तुम्ही काढताय, असं शक्य आहे का? किंवा हळहळ जिरेले सेविल्या काही, हळहळ नावाचा जे विष आहे, भगवंत म्हणतात की ते विष पिल्यानंतर ते तुम्हाला पचेल का? देखा खेळता अग्नी लागला, मग तो न सरी जायचा उधवला, तैसा इंद्रिय लिळा दधला भला नाही. भगवंत म्हणतात समजा 10-15 मुलं खेळताय, आणि खेळता 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 बसले, थकून बसले, आणि बसल्या बसल्या पोरांनी दगडावर दगड आपटायला चालू केले, आणि एका जणाचा दगडावर दगड आपटला, त्याच्यातून ठिणगी पडली, ठिणगी पेटून शेजारी आग लागली. आता तुम्ही मला सांगा, ती लागलेली आग सहज खेळता खेळता लागली म्हणून विजते का? पण नाही, अग्नी हा विचार करतो का आता सहज खेळता खेळता लागले बाबा जाऊ विजून, असा विचार तो अग्नी करत नाही. एकदा पेटलं की पेटवणं हे त्याचं काम आहे, मग तो थांबत नाही. तैसा इंद्रियाला लळा दिला भला नाही. भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात, त्याप्रमाणे इंद्रियाला लळा दिलेलं चांगलं नाही. जसं खेळता खेळता सुद्धा अग्नी लागणं चुकीचं आहे, तसं सहजगत्या जरी इंद्रियाला विषय देणं चुकीचं आहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना नाना भोग रचना मिळवावी. भगवंत म्हणतात एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना. भगवंत म्हणतात की बाबा या पराधीन असणाऱ्या शरीराला का बरं अर्जुन एवढ्या विविध प्रकारची भोग रचना मिळवायची रे? आपणच आहे असं करून बहुते सगळी समृद्ध जाते, अवधूस्त या देहाचे प्रति पाळावे का? दिवस रात्र कष्ट करायचे, दिवस रात्र कष्ट करून काय करायचं म्हणे, तर हा जो देह आहे या देहाचीच फक्त काळजी घ्यायची. अजून एक विचार कर, सर्वस्वी शिरोणी येथे अर्जबाबी संपत्ती जाते, त्याने स्वधर्म सांडून देहाची पोखावे काही? अर्जुना तुम्हाला एक सांग, सकाळ संध्याकाळ दिवस रात्र कायमच जी धावपळ चालू आहे, तर ती धावपळ चालू असताना आपण हे सगळं सर्वस्व शिरवतो आणि हे मिळवतो, तर या मिळवलेल्या धनातून स्वधर्माची वाढ करावी का देहाचं परिपालन करावं अर्जुना? अरे अर्जुना, आणि या देहाचं परिपालन करायला हे कसं आहे, तर भगवंत म्हणतात मग हे तव 5 मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के विसरावा दिवसावा शिड आपुला. देह तव 5 मिळावा. भगवंत म्हणतात, माऊली म्हणतात की बाबा देह हा 5 जणांचा एकत्र मिळून तयार झालेला आहे. कोणकोणते? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे प्राण, आणि आकाश म्हणजे पोकळी. या पंचकृत पंचमहाभूतांपासून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आपला जो देह आहे हा देह उत्पन्न होत असताना, निर्माण होत असताना ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरनं हा पंचकृत पंचमहाभूताचा देह निर्माण झालेला आहे. आणि तो देह निर्माण होत असताना ज्या त्या भूताच्या रूपानं या शरीराजवळ काही ना काहीतरी आहे. आपलं जे शरीर आहे या शरीराचं मांस, या शरीराची त्वचा आणि या शरीराचे हाड हे मातीपासून बनलेले म्हणजे पृथ्वीचा अंश आहे. म्हणून आपल्याकडं बोलण्याची म्हणण्याची पद्धती आहे की बाबा मातीचा देह हा मातीत गेला. का मातीत गेला, तर तो निर्माण मातीपासूनच झाला, म्हणून शेवटी मातीत गेला. नंबर 1. चला मुद्दा आपला पुढे, हा झाला पृथ्वी. त्यानंतर आप. आप म्हणजे पाणी. आप म्हणजे पाणी. आपल्या शरीरामध्ये रक्त, मूत्र, पित्त, वीर्य यासारखे जे असंख्य धातू आहेत
तर ते असणारे सप्त धातू म्हणजे द्रव पदार्थ हे पाण्याचं प्रतीक आहे. त्यानंतर वायू म्हणजे प्राणवायू. आता हृदयामध्ये प्राण येतो, प्राणवायू जातो, प्राणवायू येतो, प्राणवायू जातो. तर आपल्या शरीराचं संतुलन ठेवण्याचं जो काम करतो प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान या भावनांना काम आहे आपलं शरीर सांभाळण्याचं. तर ते आपलं शरीर सांभाळतात. चला आपला मुद्दा त्यानंतर आहे. त्यानंतर आहे अग्नी. आपल्या शरीरामध्ये निरंतर पेटलेला असतो, त्याचं नाव आहे जठर अग्नी. तर तो अग्नी ही आपल्या शरीरात आहे. आणि शेवटचं जे असणं अत्यंत गरजेचं आहे तर ते आहे शरीरामध्ये पोकळी, नाम मोकळी जागा. तर ती शरीरामध्ये असणं गरजेचे. असं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचकृत पंचमहाभूतांपासून हा देह निर्माण झाला. आणि हा देह घेऊन आपण या मृत्यूलोकावर येत असतो. मग भगवंत म्हणतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात, देह तव पाच मिळावा. 5 जणांपासून हा देह निर्माण झाला आणि 5 जणांपासून निर्माण झालेला हा देह शेकी अनुसरेल पंचत्वा. हा 5 महाभूताचा निर्माण झाला. तसाच 5 महाभूताचा विलनीकरणही त्याच पद्धतीचं आहे. तर पंचमहाभूतापासून जगाची उत्पत्ती आणि परत जगाचा लय या पंचभूत पंचमहाभूतामध्ये होत असतो. म्हणून भगवंत म्हणतात की देह तव 5 मिळावा. 5 जणांचं एकत्र येऊन तयार झालेलं आहे बाबा हे शेकी अनुसरेल पंचत्व. एक ना एक दिवस हे परत पंचत्वाला विलीन होणार आहे. एक ना एक दिवस हे पंचभूत पंचमहाभूतांमध्ये विलीन होणार आहे. तर त्यावेळेस आपण हे सगळे कष्ट केले, हे काय या 5 महाभूता करता केले का, असा शीन आपल्याला होऊ नये. म्हणून माऊली म्हणतात की म्हणोनी केवळ देहवरण हे जाणे उघड नागवन या लागी यथ अंतःकरण द्यावे ना. म्हणून केवळ देहाचं भरण करणं ती निव्वळ उघडपणे हे फसवू नये. म्हणून या ठिकाणी अंतःकरण देऊ नये, अंतःकरणापासून या गोष्टी करू नये. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्नवशमागच्छेत तव्यस्य परिपंथिनो. एरवी इंद्रियाच्या अर्था सारिखा विषय भोकिता संतोष किरचित्ता अपजेन. जर आपण इंद्रियाचा जो विषय, इंद्रियाचा योग्य, इंद्रियाचा आवडता विषय जर आपण ग्रहण केला तर आपल्याला 100% काय होईल तर विषयाचा आनंद तात्पुरता मिळाल्यासारखा वाटणार आहेच. जसं चला आपले सगळेचे सगळे पंचज्ञानेंद्रिय घ्या, पंचविषय घ्या आणि त्या पंचविषयाच्या प्राप्तीनंतर आपल्याला होणाऱ्या आनंदाची अनुभूती आता प्रत्येकानं स्वतःच्या डोळ्यापुढे आणायची. सगळ्यात पहिला विषय रूप. एखादं सुंदर स्वरूप बघितलं, समजा एखादं सुंदर फुलपाखरू बघितलं, एखादं सुंदर फुल बघितलं, एखादं सुंदर मूल बघितलं, तर ते बघितल्यानंतर होणारा आनंद होतो की नाही, तर होतो. इंद्रियाला आवडणारा विषय समोर दिसला, आनंद झाला, रूप संपला. रस, जर जिभेवर जामून आला, जर जिभेवर शेवभाजी आली, जर जिभेवर पनीर भाजी आली, जर जिभेवर अजून विविध प्रकारच्या भाज्या आल्या, तर त्या विविध प्रकारच्या भाज्या, विविध प्रकारचे खाद्य हे जिभेवर आले तर आनंद होतो. तर ते आनंद होतो. तर तो आनंद जो होतो तर तो आनंद माऊली ज्ञानोबराय हा विषयाचा प्राप्तीचा तात्पुरता वाटतो. तर त्यानंतर रूप झाला, रस झाला, गंध. जर आपण बसलेलो आहे आणि चंदनाचा सुवास आला तर तो आलेला सुवास आनंद देणार असतो. रूप, रस, गंध. स्पर्श नावाचा विषय, जर मऊ मऊ अशी उशी आपल्या उशाखाली जर आपल्याला भेटली तर त्याचा आपल्याला आनंद होतो. आणि त्यानंतर गोड असं भजन ऐकायला भेटलं तर कानाला देखील आनंद होतो. म्हणजे या इंद्रियांना त्यांचा विषय मिळाल्यानंतर आनंद होतो. तर माऊली म्हणतात, पण तो होणारा आनंद कसा आहे,
भगवंत माऊली ज्ञानोबराय म्हणतात की परी तो सव चोराचा सांगा तू, जैसा नाविक असतो जवळ नगराचा प्रांतो सांडीजे ना. माऊली म्हणतात पण तो एक सव चोराचा सांगा. तिथं सव चोर काय विषय, चोरी करणाऱ्यांमध्ये 2-3 प्रकारे गुरुवरे बाबा सांगत असतात की चोरी करणाऱ्यांमध्ये एक आहे तो तस्कर आहे, म्हणजे चोर स्टेन, त्याला तस्कर. तस्कर जो आहे तर तो तस्कर काय करतो तर माल चोरून लपून टॅक्स वाचून इकडून तिकडं नेतो, त्याला म्हणतात तस्कर. एक आहे चोर जो वस्तू चोरून नेतो, एक आहे दरोडेखोर जो सांगून चोरतो, आणि एक आहे सवचोर जो जवळ येतो, मैत्री करतो आणि मैत्री करून आपलं सामान चोरून घेऊन जातो. आताच्या काळात दृष्टांत द्यायचा झाला तर तुम्ही कोणत्या तरी गाडीत बसले, ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये बसल्यानंतर त्या सीटवरला व्यक्ती तुमच्याशी ओळख काढतो, बोलत असताना आपला त्याचा जिव्हाळा निर्माण होतो. जिव्हाळा निर्माण झाल्यानंतर तो 2-5 पैसे आपल्यावर खर्चही करतो, काहीतरी आल्यानंतर खाऊ पिऊ घालतो, आणि मग विश्वास एकदा संपादित झाला की मग आपल्यालाही त्याच्याबद्दल सगळं सांगतो, आणि कुठंतरी एखाद्या ठिकाणी तो उतरून घेतो. पण उतरत असताना आपलं काहीतरी तो घेऊन जातो, ते आपल्या लक्षात येत नाही, किंवा आपण झोपलेले असताना तो उतरत असताना बॅग घेऊनच उतरतो आपली. याला म्हणायचं सवचोर. म्हणजे सोबत राहतो पण सोबत राहू नये, आपल्याशी धोका करून आपलं सामान चोरून नेतो, याला म्हणायचं सवचोर. किंवा जुन्या काळात जर सांगायचं झालं तर प्रवास करत असताना, शहरातून प्रवास चालू असताना, गावातून प्रवास चालू असताना ओळख दाखवायची, सांगायचं आपण मी असा आहे, ओळख सांगून चालत राहायचं. आणि अरण्याचा घोर परिसर लागला की त्या परिसरामध्ये चाकू दाखवून, हत्यार दाखवून याचे सगळे पैसे काढून घ्यायचे, याला म्हणायचं सवचोर. म्हणजे काय, आधी विश्वास संपादित करणे, आणि विश्वास संपादित करून मग नंतर त्याचा घात करणे. तर माऊली म्हणतात तरी तो सवचोराचा सांगत विषय म्हणजे सवचोर आहे. जवळ जैसा नावेकच असतो तो थोड्या वेळ आपल्याशी चांगला वागतो, कधीपर्यंत जो नगराचा प्रांत सांडीचे ना, शहरातून बाहेर गेल्यावर आपला घात करतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की या विषयाची गोडी इथंच गोड आहे, ते प्राणाला हारणारी गोडी आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात बापा विषाची मधुरता, जने आवडी उपजो चित्ता, परी तो परिणाम पाहता विचारिता प्राणाची हरी. भगवंत म्हणतात की विषयाची मधुरता जने उपजे चित्ता, या विषयाविषयी प्रेम अंतःकरणात उत्पन्न होऊच देऊ नका. कारण काय तर भगवंत म्हणतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात की बाबा तो परिणाम विचारिता प्राणाची हरी, या 5ही विषयांनी 5 जणांचे प्राण घेतले. आपण ओवीचं चिंतन आत्ताच करून आलो. रूप नावाच्या विषयाने प्राण घेतला तो पतंगाचा. पतंग काय करतो, पतंग नावाचा किडा दिव्याचं रूप पाहून त्या रूपावर आकृष्ट होऊन त्या दिव्याजवळ येतो, त्या दिव्याला कड पाहून चक्कर मारतो आणि त्याला आलिंगन देण्याकरता जवळ जातो. आलिंगन देण्याकरता पतंग जवळ गेल्यावर होतं काय तर आपण ओवी बघून आलो. पतंग आदिपी आलिंगन तीथ त्यासी अचूक मरण. तो पतंग त्या दिव्याजवळ जातो आणि गेल्यानंतर परत येत नाही, त्याच ठिकाणी जळून भस्म होतो, मरणाला प्राप्त होतो. चला, एक विषय आपला संपला, रूप. त्यानंतर दुसरा विषय रस नावाच्या विषय करता माऊली ज्ञानोबराय म्हणतात की देखे इंद्रिय काम असे, तोलावी दुःख दुरासे, जैसा गळी मीन आमिषे भुलविजे का. तर मीन म्हणजे मासा काय करतो तर माशाला पकडणारी जी व्यक्ती आहे ती काय काम करते, एक गळ घेते, एक फासा घेते, त्या फाश्याला एक शिदीड कळतं ना, छोटस गांडूळ, त्याला म्हटलं जातं शिदीड. तर ते शिदीड काय करते तर त्या गळाला लटकवतं, आणि ते लटकवलेलं गळ खाली पाण्यात सोडला जातो, आणि पाण्यात सोडल्यानंतर तो असणारा मासा, त्याला शिदीड आवडतं खाण्याकरता, म्हणून तो त्या मासा त्या असणाऱ्या शिदीडाकडे आकृष्ट होऊन येतो, त्याचा रस चाखण्याकरता येतो. आणि आल्यानंतर काय करतो तर त्याला गिळतो. त्याला गिळलं की तो आत असणारा गळ या माशाच्या कंठात घुसतो आणि मासा गतप्राण होतो.
माशाचा प्राण गेला. कारण काय, तर रस नावाचा विषय. आपले मुद्दे चालले. मुद्दा नंबर 2 संपला. मुद्दा नंबर 1 होता रूप. रूपाने संपला पतंग, रसाने संपला मीन. चला पुढं. रूप रस गंध, गंधाने संपतो त्याचं नाव आहे भ्रमर. भुंगा. भुंगा भ्रमर काय करतो, तर झाडाचे वाळलेले लाकडं कोरतो. माऊलींना नवरा म्हणतात, भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे. भुंगा काय करतो, तर किती काही कठीण काष्ट असेल तर ते काष्ट भेदण्याचं सामर्थ्य त्या भुंग्यात आहे. तो भुंगा त्या काष्टाचं भेदन करतो. पण होतं असं, त्याला आवड आहे कमळात असणाऱ्या सुगंधाची, गंधाची त्या भुंग्याला आवड आहे. म्हणजे तसा त्याला गंध विषयच आवडतो. पण मग कळी उमललेली असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळेस तो फिरत फिरत कमळावर जाऊन बसतो, त्याचा रस आस्वाद घेतो. आणि रसास्वाद घेत असताना, गंधास्वाद घेत असताना इतका रमतो की त्याला वाटतं आता आहे वेळ, अजून संध्याकाळ व्हायला. संध्याकाळ झाल्यावर पाकळ्या बंद होणार आहे, आपण तोपर्यंत याच्यात उपभोग घेऊ. वेळ जात असतो. त्याला असं वाटतं जाऊ नंतर. आणि नंतर म्हणता म्हणता कमळ पूर्णपणे बंद होतं. कमळ एकदा पूर्णपणे बंद झालं की त्याला बाहेर निघायला पर्याय नाही. आता पर्याय नाही असं नाही, पण त्याच्या अंतःकरणात तो पर्याय येत नाही. पर्याय असा आहे की काय, तर त्या असणाऱ्या कमळाला फाडावं आणि बाहेर निघावं. पण गंधाची आसक्ती त्याला बाहेर निघू देत नाही. तिथं कोणीतरी एखादा हत्ती येतो, ते हलणारं फुल बघतो, ते फुल घेतो आणि स्वतःच्या दाढेखाली, पायाखाली काय करतो, तर फुल चेंदतो. आणि त्या फुलाबरोबर त्या असणाऱ्या भुंग्याचाही अंत होतो. भुंग्याचा अंत झाला, भ्रमराचा अंत झाला. कारण काय, तर उत्तर आहे की त्या गंधाच्या आसक्तीनं त्याला मरण आणलं. पहिला होता तो पतंग गेला रूपामुळं. दुसरा होता मीन म्हणजे मासा, तो गेला रसामुळं. तिसरा होता भ्रमर म्हणजेच भुंगा, तो गेला गंधामुळं. स्पर्श नावाचा विषय, आणि स्पर्श विषयाची जास्त आसक्ती हत्ती नावाच्या प्राण्याला आहे. हत्ती पकडणारी जी मंडळी ती काय करते, भला मोठा खड्डा खणते. त्या खड्ड्यातून सगळं बाजूला काढून त्या खड्ड्याच्या वर एक आभास तयार करतं, जेणेकरून इथं खड्डा नाही असा आभास निर्माण करता. म्हणजे वर थोड्या हलक्या दर्जाच्या लाकडं टाकून त्या लाकडाच्या वर पाला पाचोळा टाकून असं दाखवलं जातं की या ठिकाणी खड्डा नाही. आणि खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला, खड्ड्याच्या एका बाजूला हत्तीनी टाकली जाते. पण ती हत्तीनी काय असते, तर खोटी असते, किंवा कधी कधी खरीही हत्तीनी त्यांच्या जवळ असते. ती हत्ती ठेवण्यात येते आणि त्या हत्तीनीकडे बघून आपल्यालाही स्पर्शाचा आनंद घेता येईल. त्या स्पर्श विषयाच्या आनंदाकरता तो हत्ती पळत येतो आणि हत्ती पळत येऊन त्या खड्ड्यात पडतो. हत्ती पडला, हत्ती त्यांच्या हातात सापडला. कारण काय, तर त्या स्पर्श विषयाची आसक्ती. पहिला सापडला पतंग रूपाच्या नादात, दुसरा सापडला मीन रसाच्या नादात, तिसरा सापडला भ्रमर गंधाच्या नादात, आणि चौथा सापडला हत्ती स्पर्शाच्या नादात. आणि त्याच्यानंतर शब्द नावाचा एक विषय. शब्द म्हणजे कानावर पडणारे शब्द. तर त्या शब्दाविषयीची आवड हरिण नावाच्या एका प्राण्याला आहे. ते हरिण गायनाचं मोठं आवडीचं आहे. एकदा झाला असं, एक राजा होता आणि एका राजाला भरपूर दिवस झाले हरणाची शिकार करायची, मात्र एकही हरिण सापडत नाही. यानं मारू सर्व जवळजवळ हरणं संपवले ना. हा त्याच्यामुळे जर जंगलात दिसला, हरणं पळून जायचे आणि त्याच्यामुळे राजाला हरणाची शिकार करायला भेटत नव्हती. राजा कंटाळला, काय करावं कळत नव्हतं. एक दिवस एक साधारण व्यक्ती आली आणि सांगितलं, महाराज तुम्हाला मी शिकार मिळवून देत, फक्त तुम्हाला माझ्याकडे काहीतरी शिकावं लागेल. त्यावेळेस राजाने सांगितलं, ठीक आहे बाबा, मला शिकार केल्याशिवाय करमत नाही, मी तुझ्याकडे शिकायला तयार आहे. काय शिकायचं, त्यांनी सांगितलं गायन शिकायचं. काय शिकायचं, गायन शिकायचं. म्हणजे गायन कोणतं शिकायचं, काही नाही म्हणे, फक्त जे मी वाद्य वाजवायला शिकवाल ते वाद्य शिकवायचं. मग कोणतं वाद्य निवडलं, तर म्हणे बासरी निवडली.
बीन निवडली आणि मग ती बीन तुम्ही वाजवीत राहायची, ती बासरी तुम्ही वाजवायची. गोड थोड्या दिवसात बासरी वाजवायला लागले, म्हणे अरे मला शिकार सापडायची ती, तू बासरी का वाजवायला शिकवते? त्याने म्हणजे चला रानात. आता रानात गेले, ते हरण ज्या ठिकाणी यायचे त्या जागेवर गेले आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना आवाज दिला त्या संगीताच्या माध्यमातून. त्या आवाजाच्या दिशेनं ते हरण पळत 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 त्या राजाजवळ आलं. संगीत चालू असल्यामुळं त्या संगीताच्या धुंदीत बेधुंद ते हरण झाले. राजानं पटकन धनुष्यबाण घेतला, चपकन बाण मारला. तो बाण जवळ हरणाच्या छातीत लागला. हरिण तडफडायला लागला आणि तडफडत तडफडत असताना सुद्धा त्या हरणाचे शब्द आहे, राजा राजा हे बघ, तुम्हाला बाण मारला ते ठीक आहे, पण आता जोपर्यंत या शरीरात प्राण आहे तोपर्यंत या बासुरीचा, या बिनीचा नाद बंद करू नको. आणि अजून तुला एक विनंती राजा, की तू या शरीराचं मांस खायचं तर खा, या शरीराचे असणारे शिंग विकायचे तर विक, पण राजा एक विनंती बाबा, की माझं जे चर्म आहे ना, तर त्या चर्मावर बसून दुसरं काही करू नको. या चर्मावर बसून फक्त गायन कर, वादन कर, म्हणजे मला ते शब्द ऐकायला भेटतील. आता हरिण सापडला कशामुळं? तर शब्द नावाच्या विषयामुळं. म्हणजे रूपाच्या नादी लागला म्हणून पतंगाचं मरण जवळ आलं, रसाच्या नादी लागला म्हणून माशाचं मरण जवळ आलं, गंधाच्या नादी लागला म्हणून भुंग्याचं मरण जवळ आलं, स्पर्शाच्या नादी लागला म्हणून हत्ती पराधीन झाला, आणि शब्दाच्या नादी लागला म्हणून हरणाचं वाटोळं झालं. महाराज आपल्याला तर 5च्या 5 विषयाचा नाद आहे, आपलं कसं व्हायचं? आपल्याला तर 5च्या 5 विषयाचा नाद आहे ना. ज्याचं त्याचा जनतेला विचार करा. आपल्याला चांगलं रूप पाहू वाटत नाही, वाटतं. आपल्याला चांगला गंध घेऊ वाटत नाही, घेऊ वाटतो. आपल्याला चांगलं खाऊ वाटत नाही, रसदार खाऊ वाटतं. आपल्याला चांगलं ऐकू वाटत नाही, चांगलं ऐकू वाटतं. आपल्याला स्पर्श सुख घेऊ वाटत नाही, वाटतं. 5ही विषयात आपण गुंतलेले आहोतच. आपण 5ही विषयात गुंतलेलोच आहे. आणि त्या विषयात गुंतलेले असल्यामुळे तुम्ही फक्त विचार करा, एक जिथं गुंतले तिथं एवढी एक खटी जो गुंतलाय तो वाचणार आहे का? म्हणून यांच्या पाशातून हळूहळू बाजूला होता आलं पाहिजे. पण माऊली ज्ञानोबराय म्हणतात की तो जो मास आहे ज्याचा आपण दृष्टांत घेऊन आलो, माऊली त्याचं दृष्टांत पुढे सांगतात. माऊली म्हणतात, परितया माझी गळा आहे तो प्राणात घेऊन जाई, तो जायचा ठाऊका नव्हे झाकलेपणे. तसंच तो मासा मेला, त्या मेरण्याला कारण काय? तर ते लटकलेलं शिरीळ, तो रस विषय. पण त्या रस विषयामध्ये आतमध्ये गळ नावाचा प्राणघातक असणारा गळ त्या ठिकाणी, हे जसं त्याला माहिती नव्हतं. माऊली म्हणतात, तैसे अभिलाषी येणे की झेल, विषयाची आशा धरी झेल, तरी वरपडा होई जेल क्रोधानळा. तसं अभिलाषानं त्याच पद्धतीचं करण्यात येईल. विषयाची आशा जर तू धारण केली तर वरपडा होईल क्रोधानळा. क्रोधरूपी अग्नीला तू प्राप्त होशील कधी? जर विषयाची आशा अंतःकरणात धरली तर. कसं? जैसा कवळून या पारधी घाताची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. जसा एखादा पारधी गायन करून 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 त्याला मारण्याकरता त्या मृगाला जवळ आणतो, येत तैसीची परी आहे म्हणून संघ हा तुझ नव्हे पार्थ दोन्ही काम क्रोध हे पाहे घातक जाणे. भगवंत म्हणतात, अर्जुना दोन्ही काम क्रोध हे पाय घातक झाले. अर्जुना काम आणि क्रोध हे दोन्ही घातक आहे बाबा. या दोन्हीपैकी एकही चांगला नाही, हे दोन्ही काय तर घातक आहे. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनी हे आठव न धरावा, एक निवृत्तीचा ओलावा नसू निधी. भगवंत म्हणतात, म्हणून अर्जुना या काम क्रोधाचा आहे ना आश्रयच नाही करायचा, मनात सुद्धा यांचा आठव येऊ द्यायचा नाही. एक निवृत्तीचा ओलावा नसू निधी. फक्त अंतःकरणामध्ये निजवृत्तीचा जो ओलावा, स्वधर्माचं जे अनुष्ठान आहे, स्वधर्माचं जे आचरण आहे, त्याविषयी कधी काही अडचण येऊ देऊ नको. ते सातत्यानं अंतःकरणात धारण कर. का तर श्रेयान स्वधर्म विगुणात परधर्मात स्वनुष्ठितात. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. भगवंत म्हणतात, स्वतःच्या धर्मात आलेलं मरण
हे देखील चांगलं आहे, पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारणं चुकीचं आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला तरी अनुष्ठिता मला. की भगवंत माऊली ज्ञानोबा म्हणतात की बाबा आपल्या वाट्याला आलेला आपला स्वधर्म अवघड जरी असला आचरण्याकरता, जरी का कठीण झाला, आपल्याला कठीण जरी असला तरी अनुष्ठीला, तरी हाची अनुष्ठीला मला दे, तरी देखील त्याच अनुष्ठान करणं आपल्याकरता चांगलं आहे असं तू जाण. कसं तर सांगे शूद्रा घरी आगवी, पक्वान्य आहाती वरवी, ती दिजे केवी सेवावी दुर्बळ जरी झाला. एखादा शूद्र आचरण करणारा व्यक्ती आहे आणि ते शूद्र आचरण करणाऱ्या व्यक्तीच्या घरी द्विजानं ब्राह्मणानं काय जेवण ग्रहण करायचं असतं का, तो दुर्बळ जरी असला तरी. हे अनुचित कैसेनी की जे बाह्य केवी ग्राह्य केवी इच्छे जे, अथवा इच्छेले ही जे पावी जे विचारी पा. हे अनुचित असणार असं कसं काय करावं अर्जुना, जे आग्रह नाही करू शकत त्याची इच्छा कसं काय करावी, आणि जरी इच्छा केली तरी ते कसं काय प्राप्त होणार आहे. तरी लोकांची धवळा रे देखून या मनोहरे, असती आपुले तनारे मोडावी केवी. लोकांचे मोठे मोठे बंगले बघितले आणि ते मोठे मोठे बंगले बघून स्वतःची असणारी झोपडी मोडून टाकली, तर काय फायदा आहे ते मोडून? मोडायला पाहिजे का, असं करायला पाहिजे का? नाही. दुसऱ्याचं कितीही चांगलं असलं तरी त्याला आपल्याला त्याच्याशी काय करायचं नाही. माऊली कुठं जाऊन थोडं स्पष्ट बोलतात. माऊली म्हणतात हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली तरी भोगिता त्याची भली जी परी. अर्थ सरळ आहे. माऊली म्हणतात हे असो वनिता आपुली. माऊली म्हणतात जास्त काय मी सांगत नाही, समजून घ्या आता. वनिता आपुली, वनिता म्हणजे पत्नी, कुरूप जरी झाली, ती दिसायला कशी जरी असली, रूपवान जरी नसली तरी भोगिता त्याची भली जी परी, तरी तिच्याशी संग केलेला चांगला आहे. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्माची सर्व वाढू परत्रीचा. माऊली म्हणतात आवडे तैसा साकडू, जेवढा अवघड असेल तेवढा अवघड असू द्या, आचरता जरी दुवाडू, आचरण करताना जरी कष्ट देणारा असला तरी स्वधर्माची सुरुवाडू परत्रीचा. पण कल्याण करण्याकरता, आपलं चांगलं होण्याकरता स्वधर्माची सुरुवाडू, स्वधर्म हाच आमच्याकरता सर्वश्रेष्ठ आहे. स्वधर्मच आमच्याकरता गोडे. कसं म्हणतात हागा साखर आणि दूध हे गोल्या कीर प्रसिद्ध, परी कुर्मे दोष विरुद्ध घे पैकी. साखर आणि दूध हे चांगलं नाही का? माऊली म्हणतात आम्ही कधी नाही म्हणतो. साखर आणि दूध हे गोल्या कीर प्रसिद्ध, हे माधुर्याच्या बाबतीत तर प्रसिद्धच आहे. साखरेत जर दूध टाकलं, फक्त ते दूध गावरान गाईचं असावं, तर ते गावरान गाईचं दूध आणि साखर हे जर एकत्र केलं तर ते गोड नाही का? माऊली म्हणतात ते गोड आहे, प्रसिद्ध आहे की ते गोड आहे. त्याच्यात तीळ मात्र संशय नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्याला गेले त्यांना जर विचारलं की दुधात साखर टाकली तर दूध आणि साखर एकत्र करून कोणत्या चवीचं लागतं, तर प्रत्येक जण एका मुखानं सांगेल दूध आणि साखर एकत्र आल्यानंतर ते मधुरतेला प्राप्त होतात, ते गोड होतात. दूध गोड आहे, दुधाची गोडी साखरेने वाढते. साखर गोड आहे तर त्या साखरेला जोडी दुधाची मधुरता असते. तर हे दोन्ही प्रसिद्ध आहे. पण कुर्मी दोष विरुद्ध होपैकी म्हणतात या खांद्याला जंत झालेले आहे पोटात, आणि त्या जंत झालेल्या व्यक्तीनं दूध आणि साखर एकत्र करून खायची का? ऐसिनी ही जरी सेवी जेल तरी आळकुची उरेल, जे परिणामी ते पथ्य नव्हे धनुर्धारा. भगवंत म्हणतात असं करून जरी तुम्ही त्याचं सेवन केलं तरी आळकुची उरेल, तरी तुमचा अवकाळच उरणार, दुसरं काय होणार नाही. जे ते परिणामी पथ्य नव्हे धनुर्धारा, जे परिणामाला पथ्यकारक नाही, जे नको सांगितलंय ते खाणं चुकीचं आहे. म्हणून अनेकांशी जे विहित ते आपण या अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारायचे. म्हणून अनेकांशी जे विहित, म्हणून दुसऱ्याला जे विहित म्हणून शास्त्राने सांगितलं आणि आपण हे अनुचित आणि आपल्याला अनुचित म्हणून सांगितलं, ते नाचरावे जरी हित विचारायचे. जर आपल्याला आपलं कल्याण होऊ वाटत असेल, जर आपल्याला आपलं हित होऊ वाटत असेल, तर लोक काय म्हणतात याचा विचार न करता आपल्याला भगवंताची आज्ञा काय, आपल्या करता कल्याण कशात आहे याचा विचार करून माणसानं निर्णय घ्यावे आणि जीवन जगावं. काय विचार करून?
काय विचार करून, तर अनेकांशी जे विहित ते आपण या अनुचित म्हणून दुसऱ्याकरता जे विहित आहे ते आपल्याला जर अनुचित असेल तर ते नाचरावे जरी हित विचारायचे, त्याचं आचरण करू नये. कधी जर हिताचा विचार आपल्याला करायचा असेल तर ते नाचरावे जरी हित विचारायचे. हिताच्या विचाराच्या दृष्टीनं जे दुसऱ्याला विहित असू द्या ना, दुसऱ्याच्या विहित असे आपल्याला काय करायचं, दुसऱ्याच्या विहित असे आम्हाला घेणं देणं नाही. ते दुसऱ्याला विहित असो निषिद्ध असो आम्हाला घेणं देणं नाही. आमच्याकरता विहित म्हणून शास्त्राने जे सांगितलं त्या विहिताचं आम्ही अनुष्ठान करणार. आणि जर शास्त्रानं सांगितलं की ते आपल्याकरता अनुचित आहे आणि दुसऱ्याकरता विहित आहे, तर ते दुसऱ्याकरता जरी विहित असलं तरी आपल्याकरता अनुचित असल्यामुळं त्याचं आचरण करू नये, त्याचं आचरण करू नये. मौली म्हणतात की या स्वधर्माते अनुष्ठिता वेच होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. या स्वधर्माचं अनुष्ठान करताना या शरीराचा वेच जरी झाला तरी तो निका उभयता बरी दिसे, तो दोन्ही लोकांमध्ये आम्हाला चांगला दिसतो. आता हे जे वाक्य असं वाटतंय की कदाचित धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी या वाक्याचा जीवनामध्ये अनुसरण केलेलं आहे, या वाक्याचा जीवनामध्ये विचार केलेला आहे, नवे नवे आचरण ह्याच वाक्यानुसार केलंय. या स्वधर्माते अनुष्ठिता वेच होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. अरे दुसऱ्याचा कितीही चांगला धर्म असला तरी स्वधर्माचा त्याग करू नये. स्वधर्मी निधनम श्रेय परधर्मो भयावहा, स्वतःच्या धर्मात मेलेलं चांगलं, मात्र दुसऱ्याच्या धर्मातला आयुष्याला मला नको. काय छत्रपती शिवरायांच्या त्या छाव्याचे वाक्य काय म्हणतात शंभूराजे की औरंगजेबा मी हिंदू म्हणूनच जन्माला आलोय आणि मी हिंदू म्हणूनच मरेल. मी माझ्या धर्माचा कुठल्याच परिस्थितीत त्याग करणार नाही. खूप मोह दाखवण्यात आला, खूप लोभ दाखवण्यात आले, पण कुठल्याही लोभाला कुठल्याही मोहाला कुठल्याही आमिषाला बळी न पडता सरळ सांगितलं स्वधर्मी निधनम श्रेय. या धर्माचं आचरण करत असताना मला मरण आलं तरीही चालल, त्या मरणाशी मला घेणं देणं नाही, मात्र मी आपल्या धर्माचा त्याग करू शकत नाही. मला त्याच छत्रपती शंभूराजांच्या बलिदान मासाचं सध्या अनुष्ठान चाललंय. छत्रपती शंभूराजांनी जो त्रास 40 दिवस सहन केला तर त्याच निमित्तानं सध्या जो मास चाललाय तर तो बलिदान मास चाललाय. तर चला ऐसे समस्त शिरोमणी बोलिले जे रंग पाणी अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. अशा सर्व लोकांचे मालक शारंग पाणी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण बोलले तिथं अर्जुन विनवणी असे देवा. अर्जुन म्हणे देवा विनवणी बाबा एक, हे जे तुम्ही सांगितले ते सगळं किरम्या परिसले. आता पुषण काही आपुले अपेक्षित. भगवान म्हणतात तुम्ही जे सांगितलं ना ते सगळं मी ऐकलं, ते सगळं किरम्या परिसले, ते सगळं मी ऐकलं, तरी आता पुषण काही आपुले अपेक्षित. आता तुमचं झाली बडबड, आता मला काहीतरी विचारायचं द्यावं, विचारू का. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. भगवंत म्हणतात की बाबा, अर्जुन म्हणतोय की अथ केन प्रयुक्तम पापम चरति पुरुषः, असं काय कारण आहे की पुरुष हे पापात प्रवृत्त होतात. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञान यांची ही स्थिती भ्रंशे मार्ग सांडून अनारिसे चालत देखो. म्हणून म्हणतात देवा ऐसे कैसे, असं कसं रे बाबा, जे ज्ञानियाची स्थिती भ्रंशे, ज्ञानी व्यक्तीची स्थितीत गडबड होते, भ्रंश होतो, मार्ग सांडून अनारिसे चालत देखो. मार्गाचा त्याग करून वेगळ्याच मार्गाने चालत असताना दिसतात. देवा सर्वज्ञ ही जे होते हे उपाधी ही जाणते. देवा मला तो ते एक सांग, सर्वज्ञ जे होते, जे सर्वज्ञ ज्यांना काय करावं काय करू नये याबद्दलच ज्ञान, हे उपादेय ही जाणती. काय हेयो पादेय ही जाणती म्हणजे शास्त्राने जे करायला लावलेले तेही ज्यांना माहिती आहे,
शास्त्राने करू नको म्हणून जे सांगितलं हे तेही त्यांना माहितीये. ग्रहण कशाचं करावं, त्याग कशाचा करावा हेही त्यांना माहिती आहे. असे जे आहेत तर ते परधर्मी विचार ती कम निघून देवा ते परधर्मामध्ये विचार करतात. कशामुळे देवा परधर्मात विचार करतात म्हणजे काय, तर स्वतःच वाट्याला आलेले स्वधर्माचं आचरण सोडून दुसरं आचरण करतात. असं का बरं होतं देवा? भिजा आणि भुसा अंधनी वाढणे जैसा नावे कधी नाही तैसा ब्रणे कापा. तेव्हा भूस आहे आणि बीज आहे. एखाद्या आंधळ्या व्यक्तीला जर निवाडा करता आला नाही तर आम्हाला काही अडचण नाही. तो आंधळाच नावे देख नाही तैसा ब्रणे कापा. पण मग एखाद्या देखण्या माणसाला जर तस जर चुकला तर चालेल का देवा? जे असता संघ सांडिती ते जे संसार करताना जाती वनवासी सेविती जनपा जाते. देवा जे असलेला जन्मापासूनचा आई बापाचा घरदाराचा त्याग करतात आणि तेच संसार करताना जाती, तेच बाहेरच लौकिक वाढ होण्यामध्ये जे कधी थकत नाही. वनवासी सेविती जनपा जाते. जेव्हा वनवासात राहून संन्यास येऊन लोकात असणाऱ्या पदाचा उपयोग घ्यायला येतो तेव्हा असं कसं रे? म्हणजे ज्यांच्या पोटी जन्म घेतला ते आई बाप सोडले, ज्यांच्या सोबत जन्म घेतला बालपण गेलं ते घरदाराचे बहीण भाऊ सोडले, जिथं लहानचे मोठे झाले ते घर ते गाव सोडलं आणि त्याची संसार करताना जाते. आणि बाहेर कुठं तरी मठ शिष्य परिवार तयार केला आणि त्यांच्या ठिकाणी मन गुंतवलं. म्हणजे मन गुंतू नये म्हणून घर सोडलं आणि आता मठ बांधून त्या मठात घर गुंतवलं. आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून आई बाप आणि भाऊ बहीण सोडले आणि तिथं जाऊन शिष्य मंडळ निर्माण केलं. मग याच्यात फरक काय द्यावा? वनवासात गेले का तर नको या लोकांचा संघ म्हणून आणि तिथं जाऊन जनपदाचा उपभोग घेत आहे. देव हे असं कसं? आपण तरी लपती सर्वस्वी पाप चुकविती, आपण तरी लपती आपण लपतो सर्वस्वी पाप चुकवते बळात्कारच होते तिथं माझी. देवा हे जे या पापापासून पळत नाही हेच बलात्कारानं त्या पापामध्ये का घातले जातात? जयाची जीवे घेती विवसी अंतःकरणापासून ज्याची किळस करतात त्याची जणून टाकीची विशी. देवा तेच अंगाला येऊन लटकत. जयाची जीवे घेती जीवापासून वरचेवर त्याचा कटाळा आहे असं नाही, तर अंतःकरणापासून ज्यांचा कटाळा आहे तर त्याची जडून टाकीची विशी तेच जीवाला जडून बसत आणि चुकविता ते व्यवस्थित आहे त्याची आणि चुकवायला जावं ते त्याला चिवून लटकत. ऐसा बलात्कार एक दिसे येथ कौणाचा आग्रह असे हे बोलावे ऋषिकेश पार्थ म्हणे. अर्जुन म्हणतो हे देवा मला सांग रे बाबा सांग, या ठिकाणी असा जो बलात्कार दिसतो तो कोणाचा आहे? असं पापामध्ये प्रवृत्ती कोण करवतो माणसाची? का माणसाकडून पाप करल्या जातं? आता उपस्थितीपैकी आपण सगळे जे जे लोक प्रवचनाला उपस्थित आहे, आता तुम्ही मला सांगा आपल्याला ही गोष्ट पाप आहे ही गोष्ट पुण्य हे कळत नाही का? ही गोष्ट केल्यानंतर पाप होतं ही गोष्ट केल्यानंतर पुण्य होतं आपल्याला कळत नाही? कळतं. मग आपण पाप करत नाही का? करतो. कोणती पण गोष्ट करत असताना समजा कोणतीही गोष्ट असू द्या ती गोष्ट करत असताना पापी व्यक्तीलाही माहिती हे पाप आहे, मग ते पाप असताना देखील तो ते पाप का करतो? बरं जे देवाला मानतच नाही, ज्यांचा पाप पुण्याचा संबंध नाही, जे याच्यापासून सगळे बाजूला आहे त्यांचं ठीक आहे, पण जे परमार्थिक म्हणून घेतात स्वतःला, ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जे पंढरीचे वारकरी आहे, जे कीर्तन प्रवचन श्रवण करतात ते देखील पाप करत नाही का? करतात. प्रवचन ऐकणाऱ्यापासून प्रवचन करणाऱ्यापर्यंत, कीर्तन ऐकणाऱ्यापासून कीर्तन करणाऱ्यापर्यंत, कथा ऐकणाऱ्यापासून कथा सांगणाऱ्यापर्यंत सगळेच पाप करतात. मग का करतात? ज्यांना कळत नाही त्यांचं ठीक होतं देवा, पण ज्यांना कळतं ते देखील या ठिकाणी गुंतात, या पापात येतात. कोणतं पाप? ज्या पापापासून प्रत्येक जण पळतोय. उपस्थितापैकी मला वाटत नाही की कोणीतरी कोणाला वाटत असेल की आपण पाप करावं म्हणून.
उलट त्या पापाचा तिरस्कार असेल आणि एखाद्याला वाटत असेल पाप झालं तर काही नाही, तर सांगतो की जे जे दुःख आहे तर ते पापाचं फळ आहे. म्हणजे जर दुःख होत असेल तर ते पापामुळे होतं, म्हणजे जर पापच नसेल तर जीवनात दुःखच होणार नाही. म्हणून मग पाप कोणालाच नकोय, पाप कोणालाच करायचं नाही. आणि मग पाप कोणालाच करायची इच्छा नसताना ही पाप घडत नाही का, तर घडतं. मग ते कोणामुळं घडतं, ते पाप का घडतं, तर ज्यांना कळत नाही त्यांचं ठीक आहे, पण आपल्याला कळतं. आणि मग कळत असतानाही अर्जुनाचा प्रश्नच आहे की देवा, ज्यांना कळत नाही त्यांचं जाऊ दे, ज्यांचा पाप पुण्याचा संबंध नाही, जे पाप पुण्य मानत नाही, जे देवाला मानत नाही, ज्यांना ज्ञान नाही त्यांचं जाऊ दे, पण ज्यांना कळतं त्यांच्याकडून हे पाप का घडतं याचं उत्तर मला दे. भगवंतानं सांगितलं तुला उत्तर देतो बाबा, पण उत्तर देतो पुढच्या प्रवचनामध्ये. झालेली सेवा गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ बाबा राऊत बाबांच्या चरणी समर्पित करतो. एक छोटीशी सूचना आहे की येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 25 तारखेला आणि 26 तारखेला आमच्या गावामध्ये नागाबाबा बालहट योगी श्री महंत विश्वानंद गिरीजी महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचे वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज काळे या महात्म्याने 14 वर्षापूर्वी संन्यस्त दीक्षा घेतली आणि त्या संन्यस्त दीक्षेच्या सीमालंघन आणि शिवपूजन नावाच्या उत्सवामध्ये या व्यक्तीचं सीमोल्लंघन आणि शिवपूजन सोहळा हा येत्या 25 तारखेला दुपारी 3 वाजता कानडी या गावात येवला तालुका नाशिक जिल्हा या ठिकाणी होणार आहे. त्यांच्यासोबतच आखाड्याची साधू मंडळी येणार आहे, त्यांची मिरवणूक, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस प्रवचन सेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी या महाराष्ट्रातील एक रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण अनंत विद्याविभूषित श्री अमृताश्रम स्वामी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे अमृत महाराज जोशी यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. तर त्या महाप्रसादाचा, अमृताश्रम स्वामी महाराजांच्या कीर्तनाचा आणि विशेषत्वाने सर्व साधू मंडळी या ठिकाणी येणार आहे, तर त्यांच्या दर्शनाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या, त्या निमित्तानं भेटही होईल, त्या निमित्तानं तुम्हालाही त्या साधू मंडळीचं दर्शन घेण्याचं योग येईल. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्वांना विनंती, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवित असे. थोडीशी तब्येत लूज असल्या कारणामुळं थोडा आवाजात काही प्रॉब्लेम आला असेल तर त्याबद्दल माफी मागतो. देवा तुला विनंती बाबा, तरी तू मचे केले धर्म कीर्तन सिद्धी दिले येथ माझे जे उद्भवते कल्पना आता विश्वात्मके देवे येणे वाक्य तोषावे तो शोनी वजा द्यावे कसा जे काळांची व्यंकटी सांगू तया सत्करी मेरती वाढू भूता परस्परे पडू मैत्री जीवांचे दुरितांचे ती मेरे जाऊ विश्वस्वर सूर्य पाहू जीवन सिरतो तेला हो प्राण जातो वर्षात सगुण मंगळी ईश्वर निष्ठांची मांडवाळी अनवरत मंडळी भेटत दया होता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पुरुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तनीचे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन येते विमुखी भजिरो आदी पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिवे विशेषे लोकी दृष्टादृष्ट विजय हुआ विजी एक मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला येणे वरी ज्ञान देव सुख्या झाला पुंडली गोरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय विश्वनाथ महाराज की जय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई